नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शनधारकांचे भारताच्या सरन्यायाधीशांना वेदनादायक पत्र, किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याची मागणी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत किमान पेन्शनची मागणी 7,500 रुपये आहे। मोदी सरकारने लोकसभेत आधीच सांगितले आहे की सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही आदेश नाही। सरकारच्या उत्तरानंतर हे स्पष्ट झाले आहे की सरकार DA आणि इतर भत्त्यासह किमान पेन्शन वाढवण्याबाबत कोणताही निर्णय घेत नाही आहे। अनेक गुंतागुंतीमध्ये अडकलेले पेन्शनधारक आता भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून मदतीची याचना करत आहेत। मित्रांनो, कर्नाटकातील पेन्शनधारक विश्वनाथ वल्ली यांनी भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे। त्यांनी लिहिले, आम्ही विनंती करतो की सरकारी अधिकाऱ्यांना पाठवलेला ईमेल तुमच्या हस्तक्षेपासाठी पाठवण्यात आला आहे। कृपया EPS 95 पेन्शनधारकांना किमान पेन्शन वाढ 7,500 रुपये मिळवण्यासाठी व्यवस्था करा आणि मदत करा। मित्रांनो, EPS 95 पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याबाबत पेन्शनधारक मनकुटला नागेंद्र बाबू म्हणाले, मला वाटत नाही की केंद्र सरकार EPS 95 किमान पेन्शन 7,500 रुपये देण्याचा आमच्या इच्छेला विचार करेल। जर NSE नेत्यांनी अधिकाऱ्यांशी वाटाघाटी केल्या तर रक्कम 4,000 किंवा 5,000 रुपयापर्यंत असू शकते। मित्रांनो, देबाशिष चट्टोपाध्याय म्हणतात की 7,500 रुपये अधिक महागाई भत्त्याचे आमचे स्वप्न का नाकारले जात आहे? आम्ही मरू शकतो पण तरीही आपण आपल्या वागण्यापासून मागे हटणार नाही। आपण मरू शकतो पण तरीही आपण आपल्या मागण्यापासून मागे हटणार नाही। भाजप निवडणुका जिंकू शकते पण आपण जिंकू शकत नाही, म्हणून कृपया कोणतेही शॉर्टकट समायोजन करण्याचा प्रयत्न करू नका। तर मित्रांनो, ते असे बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।